मित्रांनो, तुम्ही पाटील हे आडनाव ऐकूनच आहे. पण पाटील हे एक आडनाव नसून ती महाराष्ट्राची शान आहे. पण पाटील हे नाव आले कसे? तुम्हाला माहीत आहे का? तर चला बघूया. नमस्कार, मी प्राजक्ता आणि तुम्हा सर्वांचे डेली डिजिटल कट्ट्यामध्ये स्वागत करते. पाटील हा शब्द आला पट्ट म्हणजेच प्रशासन आणि कील म्हणजे गावका या शब्दांवरून आला. प्राचीन काळी गावाच्या नोंदी ठेवणाऱ्या आणि कारभार करणाऱ्या व्यक्तीला पट्टकील असे म्हणत. नंतर या शब्दाचे पाटील हे नाव रूढ झाले आणि कालांतराने ते आडनाव म्हणूनही वापरले जाऊ लागले, जे अनेक समाजांमध्ये आढळते. पाटील म्हणजे गावप्रमुख किंवा गावाचा कारभारी. महसूल वसुली, कायदा सुव्यवस्था, वाद निवारण करणे ही त्यांची मुख्य कामे असतात. त्या काळात महाराष्ट्रात प्रत्येक गावचा कारभार पाहणाऱ्या व्यक्तीला पाटील असे म्हणत. पाटीलकी ही एक प्रकारची वतनदारी होती. ही पद्धत मराठा साम्राज्याच्या आधीपासूनच अस्तित्वात होती. हे पद अनेक ठिकाणी वंशपरंपरागत होतं. मराठा काळात पाटील पदाला विशेष महत्त्व होतं. पाटील म्हटलं की शब्दाला वजन आणि निर्णयाला मान्यता. आजही महाराष्ट्रात लोक पाटील हे आडनाव मोठ्या अभिमानाने वापरतात, कारण हे वारशाने आलेली गोष्ट आहे. म्हणूनच पाटील नाव ऐकलं की छाती अगदी अभिमानाने फुलून येते. तर मग वाट कसली बघताय? लगेच शेअर करा आपल्या पाटील मित्रांना. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.